महाराज काय म्हणाले सुनबाई? पाहुण्यांना बोलावून सुपारी फोडली तरी चालेल. हो म्हणाले. याचा अर्थ येसुबाई हो. नाराजीनं हो म्हणाल्या की आनंदानं? आम्ही विषय काढला त्यांच्या पुढे शंभूराजांच्या दुसऱ्या लग्नाचा, तेव्हा एकदम गप्प झाल्या आणि मग नंतर होकार दिला. म्हणाल्या महाराजांकडून विचारणा झालीये तर मग आम्ही नाही का म्हणावं. तरी देखील त्यांना नकारही देण्याची मुभा होती. तेही झालंच, पण आपल्या सूनबाई समजूतदार आहे. खरंय. पण ते विचारावं लागलं ते आम्हाला बरं नाही वाटलं. आपण सांगायचं शंभूराजांचं लग्न करतो. कोण आहे आपल्या शब्दाबाहेर? तरीही आम्हाला तसं वाटलं. आणि आम्हाला तसं वाटलं यामागचं कारण म्हणजे येसुबाई आणि शंभूराजे एकत्र लहानाचे मोठे झालेत. चक्रवाक पक्षाची जोडी कशी असते तशी वाटते आम्हाला येसू शंभूची जोडी. म्हणून आम्हाला त्यांना बुजवायचं नव्हतं. असू द्या. आणि राणीसाहेब, तुम्हाला तर दुसऱ्या सुनबाई कधी एकदा घरी येत आहेत असं झालंय ना? काहीच झालीये जणू. आम्हाला कळतंय सगळं. बरं, येसुबाई शंभूराजांना विचारणार होत्या, त्याने विचारलं का? आता कशाला विचारायचं? सुनबाईंची काहीच हरकत नाही. बोलावून घ्या पाहुण्यांना. येसुबाई शंभूराजांना विचारणार होत्या. कधी विचारताय? आज विचारतील. आधी त्यांना विचारू द्या, मग ठरवूया. जी. कसं आहे राणीसाहेब, आपल्या जरी मनात असलं तरी हे असे निर्णय घेण्या अगोदर आपल्या मुलांनाही विश्वासात घेणं गरजेचं असतं. आग्र्याहून माघारी येताना काय आणू तुमच्यासाठी? काय आणाल? लवकर सांगा. आमच्यासाठी येताना कुंकू आणा. कुंकू? हो. कुंकू म्हणजे करंडातून? करंडा नाही, कुंकू म्हणजे तुम्ही. हे दूध कोणी दिलं? आम्हीच आणलं. का? काय झालं? आम्हाला दुधात साय आवडत नाही. पुन्हा दुधात साय दिसली तर सांगितलं नाही असं म्हणाल. तुम्ही लाडक्या झालात आता सगळ्यांच्या. पण तुमच्या कुठे लाडके आहोत? आमच्या तर लाडक्या आहातच. आहोत ना? येसू, आपण नेहमीच सुखात राहतो, पण दुःखातही सुखानं राहता आलं पाहिजे. दुःखातही सुख साजरं करता आलं पाहिजे. ते सुख साजरं करायला आम्ही सुरुवात केलीये.
आता असं वाटतंय हे सुख संपूच नये. ताई साहेब, राणूबाई, आम्ही असं ऐकलंय की पाहुणे येणार आहेत नवरीबाईंना घेऊन. अहो काय सांगायचं, त्यांचे निरोपावर निरोप येत आहेत, पण आपला मात्र इथे अजून काहीच ताळमेळ नाहीये. वहिनीचा बोलणार आहेत म्हणाल्या दादासाहेबांशी, पण त्याचं काय झालं अजून काही कळलेलं नाहीये. ताई साहेब, आम्ही तर निघालोय राजगडावर. मातोश्रींच्या समाधीला सगळं सांगायचं, त्यांना अवतण द्यायचंय. अहो आपण इथे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहोत, पण ज्यांना बाशिंग बांधायचे त्यांच्याशी वहिनी साहेबांनी बोलायला नको. खरंय, पण वहिनीचा मुद्दाम तर टाळत नाहीयेत ना? नाही, तसं टाळणार नाहीत त्या. जर तसं करायचं असतं तर होकारच दिला नसता ना त्यांनी. खरंय, पण आता सगळं लवकरात लवकर व्हायला हवं, म्हणजे आपण आपली कामं करायला मोकळे. लग्न म्हटलं तर काही कमी कामं असतात का? दादासाहेबांच्या पहिल्या लग्नात आपल्याला काही कळत नव्हतं, त्यामुळे नटता आलं नाही, मुरडता आलं नाही करवली म्हणून. आता आम्ही नटणार आहोत आणि चकमकीचा मळवटी भरणार आहोत. तुम्ही मागच्या सणाला आम्हाला इरकल दिली होती ना, तीच नेसणार आहोत आम्ही. अहो हो हो, सगळ्यांनी तेच ठरवलंय, पण दादासाहेबांच्या होकारावर सारी लगीन शोभा खोळंबलीये. घ्या, आलेच दादासाहेब. दादासाहेब, आणू अक्का, दादासाहेब तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. एवढं? हो. काय झालं? कशाचं? बघा ताई साहेब, हे अजून कशात आणि सशातच आहेत. वहिनीचा काहीच बोलला नाहीये तुमच्याशी? नाही. बघा, कळत असूनही कळत नसल्याचा आव कसा आणतायत बघा. मी काय बोलताय आम्हाला खरंच काही समजत नाहीये. वहिनीचा खरंच काही बोलला नाहीये तुमच्याशी? नाही, पण तातडीनं बोलवल्याचा निरोप आलाय. एवढी चांगली गोष्ट आहे, मग सांगायला इतका उशीर का? काय म्हणालात? नाही नाही, काही नाही, या तुम्ही. थांबलो असतो, पण तातडीचा निरोप. आम्ही तर मगापासून म्हणतोय निघा म्हणून. तुम्ही आहात की इथेच उभे आहात? या. येतो. एक आहेत तर ही अवस्था आहे, दुसऱ्या आल्यानंतर. दुसरी आली तर काय, शोभिवंतच दिसणार आहेत आपले दादासाहेब. 2 सूर्या आणि त्यांच्यामध्ये दादासाहेब. आमच्या डोळ्यांसमोर चित्र दिसतंय. काय व असं भूल घातल्यागत काय करताय? काही नाही धारात्या. काय नाही? म्या काय आता ओळखतो तुम्हासनी? परकर पोलक्यात आला तवा धनु ओळखतोय आणि मलाच बनवाया निघालाय. धारात्या, बोला, कान उघडं आहेत माझं, बोला. युवराजांना कसं विचारावं लग्नाचं? जसा तुम्ही होकार दिला तसंच विचारायचं. पण आम्हाला लाज वाटते ग, आणि आमचं मन सुद्धा दचावत नाही. विचारायचं तसंच. अगं पण काय विचारावं? विचारा का तुम्हाला दुसरी अस्तुरी करायला आवडेल का म्हणून. असं विचारायचं? होय, आता विचारावं तर लागलच ना. आणि तुमची अगदी जीभ जर रेटत नसेल ना तर घाला एखादं हुमान. हुमान? होय, म्हणजे मी जाते राग राग
तू का ग माझ्या माग माग? सावली, असं काढा एका बहुमान आणि विचारा. हवं विचारावं तर लागलच ना. मान दिलाय तुम्हासनी. अव महाराजांच्या जागी दुसरं कुणी असतं ना तर एवढ्यात शुभमंगल सावधान होऊन शंभूराज आणि दुसऱ्या सुनबाई गेल्या असत्या तुळजाभवानीला देवदेव कराया. खरंच ग धारात्या. जावा विचारा, त्यात काय घाबरायचं? वय म्हणलं तर सवतीचं आगत स्वागत करायचं, आणि नाही म्हणलं नाहीच दुसरी करायची तर मग भैरुबाच पावला. पर तसं होत नाही. हो ना. होय, आणि मी आता ऐकलंय पोरगी लय रूपवंत हाय. हसली तर वटातनं मोती पोळं सांगत्यात, आणि बघितलं तर केशराचा शिडकावाच, केळीचा कोंबच जणू. धारात्या, युवराजांना हे माहित आहे. आता माहित तर असेलच ना. त्यांचं हेर खातं लई तरबेज हाय. जावा तुम्ही विचारा. आता लई घुटमळत बसू नकासा. निदान येणाऱ्या सुनबाईला सांगता तर येईल की आम्ही आज होकार मिळवला म्हणून. हो, आम्ही आजच विचार. आवा आजच नाही, आत्ताच विचारा. एक गोष्ट लक्षात ठेवा, उगा भिजत घोंगड ठेवू नये. जावा. लक्ष देत चला जरा केसांवर. गुंता पाहिलात का किती झालाय? मातोश्री, गुंता फक्त आमच्या केसातच नाही, मनात सुद्धा चाललं. कसला गुंता? ह्याच नव्या सोयरिकीचा. कसं होणार आहे आणि काय होणार आहे? सगळं ठीक होईल हो. पण कधी मातोश्री? आमच्या स्वारींनी तर आमचं डोकं अगदी भंडावून सोडलंय. जाता येता विचारत असतात, काय झालं, शंभूराजेंनी होकार दिलाय का? सारखी आपली घाई असते त्यांची. आणि त्यात ती पडली रणमैदानावरची माणसं. पूज करायला धीर नाही आणि मूछ पिळायला देर नाही. मातोश्री, पण जावई माणसांना जास्त वेळ ताटकळत ठेवू नका. तुम्हाला काय नाही, पण नंतर आम्हाला मात्र ऐकावं लागतं त्यांचं. काही होणार नाही हो. कसं होतंय, आमचे मेहुणे असे, आमचे मेहुणे तसे. आमच्या स्वारींना ना शंभूराजेंचं खूप कौतुक आहे, पण मग यावर कोणीच काही बोलत नाही. मग जरा गैरसमज होतो ना. कशाला गैरसमज? आम्ही आता सोनबाईंनाच गाणतो. हा मातोश्री, आता तुम्हीच थोडं पुढं व्हा. बर बर, आता वेणी घालू की 5 पेढी? आज ती पेढीच घाला. दादासाहेबांच्या लग्नात आम्ही 5 पेढी घालणार आहोत, आणि वर सोन्याची घुंगर वेणी. तुम्ही छान घालता 5 पेढी. बर लेकी, ध्यानात ठेवू हा आम्ही. तुमच्या दादासाहेबांच्या लग्नात घुंगरवेणी. पण मातोश्री, त्याआधी हा होकार नकाराचा गुंता मात्र सोडवा बरं का. युवराज, बोला, काय म्हणताय? काही नाही, म्हणजे अहो, एक सांगायचंच राहिलं तुम्हाला. तुमचा परवाचा सवतींचा निवाडा चांगलाच गाजला. चर्चा आहे गडावर. सवतींचा निवाडा? खरं तर त्याबद्दलच बोलायचं होतं. आम्हाला काय विचारणार, आणि तसंही त्यातलं आम्हाला काय कळतंय? पण तरी एक विचारायचं होतं. विचारू? बरं, विचारा. युवराज, धनी, तातडीने सदर बोलवलं आहे. कारण कुतुबशहाचा वकील आलाय धनी. त्यांना थांबायला सांगा. आल्या पावली त्याला माघारी जायचंय. आलोच.
तातडीचं दिसत. आमचंही तातडीचं युवराज. आम्ही सामोरे गेलो नाही तर महाराजांना सामोरं जावं लागेल. विश्रांतीत खंड पडेल त्यांच्या, आणि ते नकोय आम्हाला. आलोच. हे बघा, पारिजातक. ह्याच्याबद्दल माहित आहे का तुम्हाला? रुक्मिणीने लावलेल्या पारिजातकाची फुलं सत्यभामेच्या अंगणात पडत. तुम्ही लावलेल्या पारिजातकाची फुलं पडली सत्यभामेच्या अंगणात. तर आवडेल तुम्हाला? शंभूराजांसाठी सत्यभामा आणायची अशी विचारणा झालीय. हवं कसं असतं, माणसं लई चलाख असतात. गंज बघून गाय बांधावीशी वाटते तेसनी. ही तर रायगडाची गंज, कुणाला बी गाय बांधावीशी वाटलच की. हो म्हणालात ना. सांगितलं आम्हाला धाकट्या बाई साहेबांनी. योग्य केलं ना आम्ही, की घाई केली? घाई केली असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे नाही म्हणायचंय का सवतीला? नाही, पण आबासाहेबांनी विचारणा केली म्हणून आम्ही. पण एक आहे, आपल्या सुखात अर्धी वाटणी येते, आपल्या आनंदात अर्धी वाटणी येते. अर्ध द्यावं लागतं, ही मनाची तयारी ठेवा. मग काहीच अडचण नाही. एवढ्यातच गेले ना युवराज? जी मातोश्री. विचारलं त्यांना दुसऱ्या लग्नाचं? विचारणार होतो आम्ही, परंतु सदरेवरून तातडीचा निरोप आला युवराजांना म्हणून गेले ते. सुनबाई, संकोच वाटतोय का तुम्हाला कसं विचारावं म्हणून? आमच्याकडे बघा. मग इच्छा होत नाही का? नाही मातोश्री, खरंच तसं नाही. मग काय एवढा विलंब? ही सवत नको वाटते. नाही, आम्ही तर हो म्हणालो. मग विचारा शंभूराजांना. त्यांच्याकडून काही कळत नाही, त्यामुळे आम्हाला महाराजांसमोर जाता येत नाही. आणि दुसरीकडे अंबिका राजेंच्या मागे जावई बापूंनी घाई लावली. त्यांचीही काही चूक नाही. त्यांना पाहुण्यांचे निरोपावर निरोप येतात. मातोश्री, आम्ही विचारू का शंभूराजांना? आम्ही आज विचारतो. विचारा. सुनबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा आमची. महाराजांच्या परिवारात स्त्रियांनी सर्वसामान्य स्त्रियांसारखा विचार करून नाही चालत. स्वहितापेक्षा स्वराज्य हित महत्वाचं मानावं लागतं. आणि महाराजांनी विचारलंय, त्यामुळे त्यामागे निश्चितच त्यांचा काही विचार असणार. उद्या जगदीश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडण्या अगोदर युवराजांचा होकार घेऊन आम्ही तुमच्या महालाच्या दारात उभे असू. आम्ही वाट पाहू. आज दिवसभर चुकामुक सुरू आहे आपली. हो ना. आपण म्हणालात येतो,
मग आम्ही वाट बघत बसलो. वकिलाबरोबर वाटाघाटी झाल्या. रायगड बघून पुरता हादरला. खूप कौतुक केलं आबासाहेबांचं, स्वराज्याचं, पण दिवस गेला. युवराज, आम्हाला एक महत्वाची गोष्ट बोलायची होती तुमच्या सोबत. बोला युवराजनी. हुकूम, आदेश, आज्ञा